आज आपल्याला बघायचं स्ट्रक्चर ऑफ ॲनाट्रोपस ओव्ह्यूल. सो आपल्याला माहिती आहे नियर अबाउट जे एंजिओस्पर्मिक प्लांट आहेत 80-85% एंजिओस्पर्मिक प्लांटमध्ये जे ओव्ह्यूल दिसून येते ते कुठल्या टाईपचं असते, दॅट इज द ॲनाट्रोपस ओव्ह्यूल. सो देन यामध्ये आपल्याला बघायचं आहे डेफिनेशन ओव्ह्यूल्सची, देन स्ट्रक्चर बघायचं आहे, पार्ट्स ऑफ ओव्ह्यूल, कशापासून बनलेला आहे ओव्ह्यूल, दॅट इज द फ्युनिकल अँड बॉडी, देन बॉडी कशापासून बनलेली आहे, दॅट इज द न्यूसेलस, इंटिग्युमेंट, चलाजा, मायक्रोपाईल अँड एम्ब्रिओ सॅक. सो आता आपण हे डिटेलमध्ये बघू सर्व. देन जास्त आपण डेफिनेशनवर टाईम वेस्ट नाही करू. सो डायरेक्टली आपण डेफिनेशन रीड करू. दॅट इज द मेगास्पोरॅन्जियम अलॉंग विथ इट्स प्रोटेक्टिव्ह कवरिंग, दॅट इज द ओव्ह्यूल. म्हणजेच मेगास्पोरॅन्जियम अलॉंग विथ इट्स प्रोटेक्टिव्ह कवरिंग कॉल्ड एज द ओव्ह्यूल. देन आपल्याला डायग्राम दिलेली आहे, तुम्ही डायग्राममध्ये बघू शकता. जे ओव्ह्यूल आहे ॲनाट्रोपस ओव्ह्यूल त्याचा LS घेतलेला आहे. ते कशापासून बनलेलं आहे, त्यामध्ये आपल्याला कुठले कुठले पार्ट्स दिसतात ते बघा. सर्वात महत्त्वाचे पार्ट्स दॅट इज द चलाज आहे, देन न्यूसेलस आहे, न्यूक्लियस आहे, देन सेकंडरी न्यूक्लियस आहे, देन हिलम दिलेला आहे, देन फ्युनिकल आहे, मायक्रोपाईल आहे, देन सिनर्जिड सेल्स आहेत, देन अँटीपोडल सेल्स आहेत, सेकंडरी न्यूक्लियस आहे. सो आपल्याला हे डिटेलमध्ये बघायचं आहे सर्व. सो सर्वात अगोदर आहे स्ट्रक्चर ऑफ ओव्ह्यूल. तर आपल्याला माहिती आहे ॲक्च्युली जो ओव्ह्यूल आहे तो ओव्हरीमध्ये काय असतो, प्रेझेंट असतो. देन ओव्ह्यूल हा ओव्हरीच्या इनर वॉलसोबत काय असतो, अटॅच असतो थ्रू द प्लासेंटा. आता या प्लासेंटाचं काम काय आहे किंवा प्लासेंटा आपण कशाला म्हणू. सो द प्लासेंटा म्हणजेच हे कुशन लाईक पॅरेन्कायमॅटिस टिश्यूपासून बनलेलं असते ॲक्च्युली. सो या प्लासेंटाचं जे महत्त्वाचं फंक्शन आहे ते काय आहे, इट प्रोव्हाइड अ न्यूट्रिशन टू द ओव्ह्यूल. म्हणजे ओव्ह्यूलला न्यूट्रिशन प्रोव्हाइड करण्याचं काय काम करते. देन इथं आणखी एक महत्त्वाचा पॉईंट आहे, दॅट इज द प्लासेंटेशन. आता प्लासेंटेशन काय ॲक्च्युली, प्लासेंटेशन म्हणजे जे ओव्ह्यूल आहे ते ओव्ह्यूल ओव्हरीच्या आतमधल्या साईडनं किंवा ओव्ह्यूलची अरेंजमेंट त्या ओव्हरीमध्ये कशा प्रकारे केलेली आहे किंवा कशी केलेली आहे त्यालाच आपण काय म्हणतो, प्लासेंटेशन म्हणतो. सो अरेंजमेंट ऑफ ओव्ह्यूल अटॅच टू द प्लासेंटा इन द ओव्हरी कॅव्हिटी इज कॉल्ड एज द प्लासेंटेशन. मीन्स इझी लँग्वेजमध्ये तुम्ही फक्त एवढं लक्षात ठेवायचं की ओव्ह्यूलची अरेंजमेंट केलेली आहे कशामध्ये, ओव्हरीमध्ये, ते कशा प्रकारे केलेली आहे. मीन्स अरेंजमेंट ऑफ ओव्ह्यूल इन द ओव्हरी, त्यालाच आपण काय म्हणतो, प्लासेंटेशन म्हणतो. सो नेक्स्ट बघायचं आपल्याला पार्ट्स ऑफ ओव्ह्यूल. तर तुम्हाला माहिती आहे जे अँजिओस्पर्मिक ओव्ह्यूल आहेत ते दोन पार्ट्सपासून बनलेले राहतात, दॅट इज द फ्युनिकल अँड बॉडी. सो आपल्याला बघायचं फ्युनिकल. फ्युनिकलला ऑल्सो कॉल्ड एज फ्युनिकुलससुद्धा म्हणतात. देन आपल्याला माहिती आहे फ्युनिकल हा स्टाल्क आहे. मीन्स एक स्ट्रक्चर आहे, स्टाल्क लाईक स्ट्रक्चर आहे, पेन्सिलसारखं स्ट्रक्चर आहे, जे की ओव्ह्यूलला काय असते, अटॅच असते. आणि ज्या पॉईंटमध्ये किंवा आपण पॉईंट म्हणू शकतो, ज्या पॉईंटमध्ये ओव्ह्यूल आणि फ्युनिकल हे अटॅच असतात त्या पॉईंटला आपण हिलम म्हणतो. मी इथं डिस्क्राईब केलेली आहे, बट आपण बघूच डिटेलमध्ये काय आहे तर. सो आता ओव्ह्यूल आणखी डिस्क्राईब केलेले आहेत, दॅट इज द फ्युनिक्युलेटेड ओव्ह्यूल किंवा मग सेसाईल ओव्ह्यूल कशाला म्हणतात. सो ओव्ह्यूल विथ फ्युनिकल, जर ओव्ह्यूल आणि फ्युनिकल हे सोबत असतील तर त्यालाच म्हणतो आपण फ्युनिक्युलेटेड. किंवा तिथं जर फ्युनिकल अब्सेंट असेल, किंवा ओव्ह्यूल जर विदाउट फ्युनिकल जर असेल तर त्याला आपण म्हणतो सेसाईल ओव्ह्यूल. म्हणजे ओव्ह्यूल विदाउट फ्युनिकल कॉल्ड एज द सेसाईल ओव्ह्यूल. देन आता आपण याच्या अगोदरच पाहिलेलं आहे फ्युनिकल अटॅच ओव्ह्यूल टू द प्लासेंटा अँड कंडक्ट फूड वाटर टू द बॉडी ऑफ ओव्ह्यूल. मी अगोदरसुद्धा सांगितलेलं आहे जे प्लासेंटा आहे ते न्यूट्रिशन प्रोव्हाइड करण्याचं काय करते, काम करते. कशाला, जे डेव्हलपिंग ओव्ह्यूल आहे त्याला. ते नंतर बघायचं आहे बॉडी. जी ओव्ह्यूलची बॉडी आहे ते दोन पार्टपासून बनलेली आहे, दॅट इज द न्यूसेलस अँड इंटिग्युमेंट. सो आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे. सो न्यूसेलस काय, आता यामध्ये आपण बघूच. सो इट इज अ सेंट्रल पार्ट ऑफ द बॉडी. जे ओव्ह्यूल आहे, ओव्ह्यूलची जी बॉडी आहे त्याचा जो सेंट्रल भाग आहे किंवा सेंट्रल पार्ट जो आहे त्यालाच आपण काय म्हणतो, न्यूसेलस म्हणतो.
देन न्यूसेलस हा पॅरेंट कायमॅटस सेलपासून बनलेला राहतो, आपल्याला माहितीच आहे. देन हे पॅरेंट कायमॅटस सेल कसे असतात, डिप्लॉइड इन नेचर. नेहमी लक्षात ठेवायचं की पॅरेंट कायमॅटस सेल जे न्यूसेलसमध्ये असतात ते डिप्लॉइड इन नेचर असतात. देन न्यूसेलसला ऑल्सो कॉल्ड ॲज मेगास्पोरेंजियमसुद्धा म्हणतात. देन आता डिपेंड ऑन द क्वांटिटी ऑफ न्यूसेलस किती क्वांटिटीमध्ये प्रेझेंट आहे त्याच्या बेसिसवर त्याचे टाईप दिलेले आहेत. सो द फर्स्ट आहे न्यूसेलिएटेड न्यूसेलस. म्हणजेच ॲक्च्युली यामध्ये जर न्यूसेलस किंवा कुठल्या फॅमिलीमध्ये न्यूसेलस खूप कमी प्रमाणात डेव्हलप झालेलं असतं, दॅट इज द न्यूसेलिएटेड न्यूसेलस ज्याला म्हणतो आपण. देन एखाद्या स्पेसिसमध्ये खूप जास्त प्रमाणात किंवा एखाद्या ओव्ह्यूलमध्ये खूप जास्त प्रमाणात काय असते, न्यूसेलस प्रेझेंट असते. सो ज्याच्यामध्ये वेल डेव्हलप न्यूसेलस असते दॅट इज त्यालाच आपण म्हणतो क्रॅसी न्यूसेलिएटेड न्यूसेलस. सो फक्त तुम्हाला इथं 2 पॉईंट लक्षात ठेवायचे आहेत, न्यूसेलिएटेड कशाला म्हणतात आणि क्रॅसी न्यूसेलिएटेड कशाला म्हणतात. जर वेल डेव्हलप न्यूसेलस असेल तर त्याला आपण म्हणतो क्रॅसी न्यूसेलिएटेड न्यूसेलस, आणि हे जर पुअरली डेव्हलप असेल तर त्याला म्हणतो आपण न्यूसेलिएटेड न्यूसेलस. सो देन बघायचं आपल्याला इंटिग्युमेंट काय आहे. तर इंटिग्युमेंट हे प्रोटेक्टिव्ह कवरिंग आहे जे की न्यूसेलसच्या आजूबाजूला काय असते, प्रेझेंट असते. त्यालाच आपण काय म्हणतो, इंटिग्युमेंट म्हणतो. सो इंटिग्युमेंटचे आणखी फर्दर टाईप दिलेले आहेत. आता हे इंटिग्युमेंटचे टाईप कशाच्या बेसिसवर दिले आहेत, म्हणजेच ओव्ह्यूलमध्ये किती अमाऊंट ऑफ इंटिग्युमेंट प्रेझेंट आहे, सिंगल आहे, डबल आहे, त्याच्या बेसिसवर किंवा ते अब्सेंट आहे त्याच्या बेसिसवर काय दिलेले आहेत, त्याचे टाईप्स दिलेले आहेत. सो सर्वात अगोदर दिलेलं आहे युनिटेग्मिक ओव्ह्यूल, म्हणजेच इथं सिंगल इंटिग्युमेंट काय असेल, प्रेझेंट असेल. देन हे जिम्नोस्पर्मिकमध्ये जास्त प्रमाणात दिसून येते, कंपोस्टर फॅमिलीमध्ये सुद्धा जास्त प्रमाणात दिसून येते. देन बायोटेक्मिक ओव्ह्यूल कशाला म्हणतात, ज्यामध्ये 2 इंटिग्युमेंट प्रेझेंट असतील त्याला आपण काय म्हणतो, बायोटेक्मिक ओव्ह्यूल म्हणतो, जे की माल्वेसी फॅमिलीमध्ये जास्त प्रमाणात दिसून येतात. देन लास्ट आहे अटेग्मिक ओव्ह्यूल. अटेग्मिक ओव्ह्यूल म्हणजे जिथं इंटिग्युमेंट अब्सेंट असतात किंवा असं ओव्ह्यूल ज्यामध्ये इंटिग्युमेंट काय असेल, अब्सेंट असेल, त्यालाच आपण म्हणतो अटेग्मिक ओव्ह्यूल. सो फक्त इथं लक्षात ठेवा, सिंगल इंटिग्युमेंट असेल तर युनिटेग्मिक, 2 इंटिग्युमेंट असतील तर बायोटेक्मिक, आणि इंटिग्युमेंट जर अब्सेंट असेल ओव्ह्यूलमध्ये तर त्याला म्हणतो आपण अटेग्मिक. सो बायोटेक्मिक ओव्ह्यूलमध्ये दोन टाईपचे ओव्ह्यूल राहतात, दॅट इज द नॉट ओव्ह्यूल. बायोटेक्मिक ओव्ह्यूलमध्ये 2 जे इंटिग्युमेंट राहतात त्यामध्ये एक इनर राहते आणि आउटर राहते. सो आपल्याला माहीत आहे इनर इंटिग्युमेंट जे आहे ते अगोदर बनणार आहे आणि नंतर आउटर इंटिग्युमेंट बनणार आहे. ते नंतर बघायचं आहे चलाजा. सो चलाजा काय आहे, इट इज द बेस ऑफ द न्यूसेलस, दॅट इज द चलाजा. आता आपल्याला माहीत आहे की जे ॲनाट्रोपस ओव्ह्यूल आहे ते 180 डिग्री बेंट झालेलं आहे. सो जे इंटिग्युमेंट आहे त्या इंटिग्युमेंटपासूनच चलाजा काय झालेला आहे, डेव्हलप झालेला आहे. मीन्स इंटिग्युमेंट अराईज फ्रॉम द चलाजा. देन सो आणखी जो एंड आहे चलाजाचा त्यालाच आपण चलाजल एंडसुद्धा म्हणतो. तर या चलाजामध्ये फक्त आपल्याला 2 पॉईंट लक्षात ठेवायचे आहेत. ॲक्च्युली इंटिग्युमेंटपासून चलाजाचं डेव्हलपमेंट झालेलं असते, मीन्स त्या भागामध्ये थोडंफार अमाऊंट जे इंटिग्युमेंट राहते ते अब्सेंट राहते. देन जो एंड राहतो ओव्ह्यूलचा त्यालाच आपण दॅट इज काय म्हणतो, चलाजल एंड किंवा चलाजल एंडसुद्धा म्हणू शकतो. देन नंतर मायक्रोपाईल. सो मायक्रोपाईल काय आहे, इट इज अ स्मॉल पोअर प्रेझेंट ॲट द टिप ऑफ ओव्ह्यूल, जो की टॉपवर प्रेझेंट असतो, एक स्मॉल पोअर आहे. आणि किंवा तुम्ही असं सुद्धा म्हणू शकता, ज्या भागामध्ये ओव्ह्यूलच्या ज्या भागामध्ये इंटिग्युमेंट अब्सेंट असतो आणि एक स्मॉल पोअर असतो त्यालाच आपण मायक्रोपाईलसुद्धा म्हणू शकतो. देन जो एंड पार्ट आहे ओव्ह्यूलचा दॅट इज द मायक्रोपाईल, किंवा मग त्या त्यालाच आपण मायक्रोपायलर एंडसुद्धा म्हणू शकतो. देन या भागामधूनच मायक्रोपायलर एंड थ्रूज पोलन ट्यूब काय करणार आहे, एंट्री करणार आहे कशामध्ये, ओव्ह्यूलमध्ये. सो यामध्ये फक्त आपल्याला 3 पॉईंट लक्षात ठेवायचे आहेत महत्त्वाचे. फर्स्टली
म्हणजेच ज्या मायक्रोपायलर एंड कशाला म्हणतो आपण, देन ज्या भागामध्ये इंटिग्युमेंट अब्सेंट असतो त्यालाच आपण मायक्रोपाईल म्हणतो. देन पोलन ट्यूब या मायक्रोपाईल थ्रू काय करते, एंट्री करते. देन इथं तुम्ही बघू शकता नेक्स्ट पॉईंट जो येतो आहे एम्ब्रिओ सॅक. सो एम्ब्रिओ सॅकमध्ये तुम्ही बघू शकता अँटीपोडल सेल दिलेले आहेत जे की चेलाजल एंडच्या साईडने प्रेझेंट आहेत. देन सिनर्जिड आहेत अँड वन एक सेल आहे जो की कुठल्या साईडनी प्रेझेंट आहे, मायक्रोपायलर एंड साईडनी काय प्रेझेंट आहे. आणि सेंटरमध्ये 2 पोलर न्यूक्लियस आहेत दिलेले आहेत, ज्याला आपण त्या 2 पोलर न्यूक्लियसचं जर फ्युजन झालं तर ते फॉर्म करतात सेकंडरी न्यूक्लियस. आणि हे एम्ब्रिओ सॅक जे आहे यामध्ये आपण बघू शकता एक हा सिंगल सेल दिलेला, वरचे जे आहेत ते 3 सेल, देन खालचे 3 सेल, आणि हा एक जो एम्ब्रिओ सॅक आहे तो एक सेल. म्हणजेच हे आहे 7 सेल स्ट्रक्चर आणि याच्यामध्ये नियर अबाउट किती न्यूक्लियस आहेत तुम्ही बघू शकता. वरच्या साईडनी 3, देन खालच्या साईडनी 3 आणि मधामधले 2 म्हणजेच 8 न्यूक्लियस आहेत. सो म्हणून याला म्हटलेलं आहे 7 सेल 8 न्यूक्लिएटेड स्ट्रक्चर. सो आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे. इथं तुम्हाला खाली दिसत असेल फिंगर लेग प्रोजेक्शन दिला ज्याला आपण फिलिफॉर्म ॲपरेटससुद्धा म्हणतो. सो एम्ब्रिओ सॅक काय, एम्ब्रिओ सॅकला आपण ऑल्सो कॉल्ड ॲज फिमेल गमेटोफाईटसुद्धा म्हणतो, ज्यामध्ये फिमेल गमेट्स किंवा एक किंवा ओव्ह्यूल काय असतात प्रेझेंट असतात. सो नॉट ओव्ह्यूल दॅट इज ओवम, एक किंवा ओवम काय असतात प्रेझेंट असतात. देन हे लार्ज स्ट्रक्चर आहे, देन ओवल शेप आहे. आणि हे जे एम्ब्रिओ सॅक आहे याच्या आजूबाजूला काय प्रेझेंट असते, न्यूसेलस प्रेझेंट असते, किंवा तुम्ही डायरेक्टली असं सुद्धा म्हणू शकता इट इज एम्बेडेड इन द न्यूसेलस. आणि अँड एम्ब्रिओ डेव्हलप इन धिस सेल कॉल्ड ॲज द एम्ब्रिओ सॅक. सो तुम्ही डायरेक्टली असं सुद्धा म्हणू शकता एम्ब्रिओ सॅकमध्ये एम्ब्रिओ सॅक हा एम्बेडेड झालेला असते किंवा न्यूसेलस हे एम्ब्रिओ सॅकच्या आजूबाजूला काय असते प्रेझेंट असते. सो तुम्हाला मी अगोदरच सांगितलेलं आहे इट इज 7 सेल्ड अँड 8 न्यूक्लिएटेड स्ट्रक्चर आहे म्हणून. देन हा महत्त्वाचा पॉईंट आहे इथं लक्षात ठेवायचं की ॲक्च्युली हे एम्ब्रिओ सॅक कशापासून बनलेलं राहते, 7 सेल्ड आणि 8 न्यूक्लिएट्सपासून. देन नंतर यामध्ये आपल्याला बघायचं आहे एग ॲपरेटस कशाला म्हणतात, देन सेकंडरी न्यूक्लियस बघायचं आहे, देन अँटीपोडल सेल बघायच्या आहेत. सो सिनर्जिड सेल आणि एक सेल जो आहे त्याच्यापासूनच काय बनलेलं असते, एग ॲपरेटस बनलेलं असते. सो आपण बघू आता डिटेलमध्ये एग ॲपरेटस काय. सो एग ॲपरेटस इट कन्सिस्ट ऑफ सेंट्रल लार्ज सेल कॉल्ड ॲज द एग. मी अगोदरच सांगितलेलं आहे तुम्हाला जे एग ॲपरेटस आहे ते कशापासून बनलेलं राहते, एक सेलपासून आणि सिनर्जिड सेलपासून, या दोघांपासून जे बनलेलं राहते त्यालाच काय म्हणतो आपण कंबाईनली कॉल्ड ॲज एग ॲपरेटस. सो सिनर्जिड सेलला ऑल्सो कॉल्ड ॲज म्हणतात सिस्टर सेल ऑर अ कोऑपरेटिव्ह सेल. देन याच सेंटरमध्ये तुम्ही बघू शकता डायग्राममध्ये सेंटरमध्ये कोण प्रेझेंट आहे, एक सेल प्रेझेंट आहे. देन एक सेलच्या आजूबाजूला प्रेझेंट कोण आहे, सिनर्जिड प्रेझेंट, ज्याला आपण सिस्टर सेल किंवा कोऑपरेटिव्ह सेलसुद्धा म्हणतो. आणि त्या सिनर्जिड सेलच्या बेसमेंटला फिंगर लेग प्रोजेक्शन प्रेझेंट आहे ज्याला आपण फिलिफॉर्म ॲपरेटस म्हणतो. सो आफ्टर फर्टिलायझेशन एग जो आहे तो झायगोटमध्ये कन्वर्ट होईल आणि आपल्याला हे माहितीच आहे की ओव्ह्यूलपासून काय बनणार आहे, सीड बनणार आहे आणि ओव्हरीपासून काय बनणार आहे, फ्रूटच्या वॉल्स किंवा फ्रूट बनणार आहे. सो देन नंतर बघायचं लास्टली दॅट इज द सेकंडरी न्यूक्लियस. आता सेकंडरी न्यूक्लियस काय, सो आपण अगोदर पाहिलं होतं एम्ब्रिओ सॅकच्या स्ट्रक्चरमध्ये सेंटरमध्ये आपल्याला 2 पोलर न्यूक्लिया दिसतात. जेव्हा या 2 पोलर न्यूक्लियाचं काय होईल, फ्युजन होईल, तेव्हा हे काय करतील, दॅट इज द सेकंडरी न्यूक्लियस फॉर्म करतील. सो इथं सांगितलेलं आहे अ डिप्लॉईड सेल प्रेझेंट ॲट द सेंटर ऑफ द एम्ब्रिओ सॅक, ज्यालाच आपण काय म्हणतो सेकंडरी न्यूक्लियस म्हणतो किंवा त्याला आपण फ्युजन ऑर डेफिनेटिव्ह न्यूक्लियस म्हणतो. इथं काय होणार आहे, 2 पोलर न्यूक्लियाचं काय होणार आहे, फ्युजन होणार आहे. काय कुठं होणार आहे, सेंटरमध्ये होणार आहे आणि त्यालाच आपण काय म्हणतो सेकंडरी न्यूक्लियस म्हणतो. देन लास्ट पॉईंट आहे याचा दॅट इज द अँटीपोडल सेल्स, महत्त्वाचा पॉईंट आहे. सो अ ग्रुप ऑफ 3 हॅप्लॉईड सेल. आता तुम्हाला माहीत आहे ॲक्च्युली इथं लक्षात ठेवायचं जे अँटीपोडल सेल आहेत ते चेलाजल जो एंड आहे ओव्ह्यूलचा जो चेलाजल एंड आहे त्या साईडने काय असतात हे प्रेझेंट असतात आणि 3 इन नंबर राहतात, दॅट इज द अँटीपोडल सेल.
देन दीज आर द व्हेजिटेटिव्ह सेल अँड हॅव नंबर ऑफ एन्झाईम्स लिपिड्स अँड प्रोटीन. हे आता तुम्हाला सांगण्यासारखी आवश्यकता नाही कशापासून बनलेलं आहे किंवा याच्यामध्ये काय काय प्रेझेंट असते ते सांगितलं. दॅट इज द एन्झाईम लिपिड्स अँड प्रोटीन. अँड लास्ट पॉईंट इथं सांगितलेलं आहे इट ॲक्ट ॲज अ न्यूट्रिटिव्ह टिश्यू बट व्हेन आफ्टर फर्टिलायझेशन दे डिजनरेट. जेव्हा त्याचं डिजनरेशन होईल फर्टिलायझेशन नंतर तेव्हा तो न्यूट्रिटिव्ह टिश्यू म्हणून काय करतो ॲक्ट करतो.